हेमंत विष्णू सवरा यांच्या प्रचाराला उपस्थित असलेले आपले पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब, व्यासपीठावर असलेले सर्व सन्माननीय महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आणि माझ्या समोर बसलेले सर्व महायुतीचे कार्यकर्ता बंधू भगिनींनो, पालघर लोकसभा महायुतीच्या या मेळाव्याला आपल्याला डॉक्टर हेमंत सवरा यांना पुन्हा एकदा खासदार करण्यासाठी हा मेळावा आयोजित केलेला आहे। सर्वांनी इथे जमलेले कार्यकर्ता प्रत्येक सुजाण आहे। तुम्ही एक मनापासून किंवा एक मिनिट शांत विचार करा की 10 वर्षापूर्वी आपल्या या देशाची अवस्था काय होती आणि त्याच्यानंतर नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान झाल्यापासून या 10 वर्षामध्ये आजची आपली भारताची परिस्थिती काय। आज प्रत्येक नागरिकाला वाटतं की अमेरिका सारखा, चीन सारखा आपला देश का नाही पुढे जावा। आपला देश एक महासत्ता देश जो अमेरिकेला, चीनला, जपानला स्पर्धा करेल असा देश बनवण्यासाठी खरी ही निवडणूक आहे। आपण शेतकऱ्यांसाठी जे मागच्या महाभकवास पार्टी म्हणजे महाविकास आघाडी जे राक्षस रूपाच्या छोटे छोटे पक्ष एकत्र येऊन नरेंद्र मोदीला पराभव करण्यासाठी निघाले, या 20 तारखेला आपण प्रत्येकाने मतदान करून या महारूपी राक्षसाला म्हणजे रावण राज आणू पाहतो त्याला पराजित करायचं आहे। आणि जे राम भक्त नरेंद्र मोदी जे रामाचं मंदिर बनवतं देशासाठी आणि त्याच्यासाठी पुन्हा 4 जूनला आपल्याला पुन्हा रामराज्य आणायचं आहे। आणि खरंच सर्वांनी ते ठरवलेले आहे। आपण डॉक्टर हेमंत सवरा हे उच्च शिक्षित आहे, डॉक्टर आहे आणि ते तर नक्कीच 100% खासदार होणार आहेत। आणि सर्व इथे सन्माननीय बसलेले आहेत, चव्हाण साहेब आहेत, राजपूत आहेत साहेब। आम्ही जसं आता थोडंसं सकाळी थोडी बातमी बघून दुःख वाटलं की आमचा लाडका खासदार आपल्याकडे आलेला आहे। जसं एक ह्या निमित्ताने विनंती करतो, जसं आम्ही त्या खासदाराला 4 वर्ष 5 वर्ष आनंदात सांभाळला तसं तुम्ही देखील त्याला सांभाळाल आणि आमचा हक्काचा खासदार म्हणजे खरंच आम्ही डॉक्टरच्या रूपाने खासदार निवडून देऊ। आणि एवढंच बोलतो, सर्वांना डॉक्टरांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।